ओम श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय। ओम लक्ष्मी नमः। स्वामी भक्तांनो, निळकंठ पक्षीच्या 8 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही कधीही गरीब राहणार नाही. श्रीमंती तुमच्या पायाला स्पर्श करेल. मित्रांनो, आजची कथा अत्यंत महत्त्वाची आणि ज्ञानवर्धक आहे. आज मी तुमच्यासाठी अशी कथा घेऊन आलो आहे ज्यात निळकंठ पक्षाद्वारे सांगितलेल्या 8 गोष्टी आहेत. तुम्ही तुमच्या जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर तुम्हाला कधीही पैशांची कमी जाणवणार नाही. तुम्हाला कधी गरीबपणाचे दिवस बघावे लागणार नाही. माता लक्ष्मीची कृपा नेहमी तुमच्यावर राहील. तुम्ही कधीही अभावात जीवन जगणार नाही. सदैव संपन्न राहाल. त्यामुळे तुमच्यातील प्रत्येकाला मी विनंती करतो की ही कथा पूर्णपणे ऐका आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत ही कथा पहा. त्याआधी असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. मित्रांनो, समुद्राच्या किनारी निळकंठ पक्षी आणि त्याची पत्नी राहत होते. दोघांमध्ये खूप प्रेम होते आणि एकमेकांशिवाय एक मिनिटही राहू शकत नव्हते. हे दोघे एकमेकांसोबत बरेच वेळ बोलत असत. निळकंठ पक्षीची पत्नी नेहमी आपल्या पतीकडे काहीतरी प्रश्न विचारत असे, कारण तिला नवीन गोष्टीचा अभ्यास करण्याची नेहमी उत्सुकता असायची. एक दिवस दोघे एकत्र बसले होते. बराच वेळ गेला तरी निळकंठाच्या पत्नीला झोप येत नव्हती. निळकंठाच्या पत्नीने त्याला सांगितले की आज मला खूप बेचैनी आहे, कारण बराच वेळ गेल्यानंतरही मला झोप येत नाही. काहीतरी उपाय करा ज्यामुळे माझी रात्र छान जाईल आणि मला झोप येईल. पत्नीची गोष्ट ऐकून निळकंठ म्हणाला, तुम्हाला काय हवे आहे प्रिय? मी असे कोणते काम करू ज्यामुळे तुमची रात्र आनंददायी होईल? निळकंठाच्या पत्नीने सांगितले की आज तुम्ही मला एक अशी कथा सांगा जिला ऐकण्यात आनंद येईल आणि खूप ज्ञान मिळेल. निळकंठ म्हणाला, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे ज्यामुळे ऐकणाऱ्याला कधीही गरीब राहावे लागणार नाही. कोणते कर्म माणसाला गरीब बनवतात आणि कोणत्या कर्मामुळे माणूस गरिबीतच आपले जीवन घालवतो आणि तो कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. जर त्याने कथा चांगली समजली आणि कथा सांगितलेल्या 8 गोष्टी आपल्या जीवनात चांगल्या प्रकारे उतारल्या तर त्याला कधीही गरीबपणाचे दिवस बघावे लागणार नाहीत. या 8 गोष्टी भिकाऱ्यालाही राजा बनवू शकतात, कंगालाला करोडपती बनवू शकतात. त्यामुळे ही कथा काळजीपूर्वक ऐका, कारण कथेत सांगितलेल्या 8 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या कोणत्याही माणसाच्या जीवनाला बदलून टाकण्यासारख्या आहेत. कोणताही गरीब व्यक्ती या 8 गोष्टींचे पालन करत असल्यास त्याला श्रीमंत होण्यात वेळ लागणार नाही. कथा एका भाऊ बहिणीची आहे. भाऊ बहिणीचे नाते कसे असावे? भाऊ बहिणीने एकमेकांबद्दल कोणते कर्तव्य पार पाडावे हे या कथेत सांगितले आहे. बहिणीने भाऊसाठी आणि भावाने बहिणीसाठी कोणते कर्तव्य पार पाडावे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. निळकंठाची पत्नी म्हणाली, प्रिया, तुम्ही कथा सांगायला सुरुवात करा. मी या कथेवर खूप लक्ष देऊन ऐकणार आहे. निळकंठ म्हणाला, एका गावात एक खूपच श्रीमंत सेठ राहत होता. त्या सेठाच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती, पण घरात एकच कमी होती, ती म्हणजे त्याला मूलबाळ नाही. पण देवाने त्याची ही इच्छा पूर्ण केली, कारण त्याच्या घरात 2 जुळ्या मुलांचा जन्म झाला. एक मुलगी होती आणि एक मुलगा. मुलीचे नाव सेठने कमला ठेवले आणि मुलाचे नाव हे कमल ठेवले. वेळेसोबत दोन्ही मुलगा आणि मुलगी मोठे होत गेले. सेठने आपल्या मुलांच्या संगोपनात कोणतीच कमी ठेवली नाही. जेव्हा मुले मोठे झाले तेव्हा सेठला त्यांच्या विवाहाची चिंता लागली. एक दिवस सेठ व्यापाराच्या कारणामुळे बाहेर गेला होता. तिथे त्याने आपल्यापेक्षा मोठ्या सेठाला पाहिले आणि त्या सेठाच्या घराला बघून त्याला आपल्या मुलीच्या विवाहासाठी हे घर खूपच उपयुक्त वाटले. त्यामुळे सेठने आपल्या मुली कमलाचा विवाह त्या संपन्न घराण्यात म्हणजे मोठ्या सेठाच्या घरात केला. कमलाच्या नवऱ्याच्या घरात कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. भव्य इमारती, मोठे कारखाने, बरेच नोकर चाकर, घोडे आणि गाड्या, सर्व सुख सुविधा उपलब्ध होत्या. सेठ आपल्या मुलीच्या यशस्वी विवाहामुळे खूप आनंदी होता. निळकंठ म्हणाला, काही दिवस सर्व काही ठीक चालले, पण अचानक एक दिवस सेठ आजारी पडला आणि सेठचा मुलगा कमल आपल्या पित्याला खूप उपचार करू देत होता. मोठ्या डॉक्टरांकडे उपचार करूनही सेठची तब्येत सुधारली नाही. हळूहळू सेठाची सर्व संपत्ती विकली गेली. त्याचे हवालतले
धन दौलत जे काही त्याच्याजवळ होते ते सर्व काही औषधांमध्ये खर्च झाले. एक दिवस सेठने आपल्या मुलाला बोलावले आणि म्हटले, कमल, मला वाटते की आता मी जास्त दिवस या जगात राहणार नाही. माझी इच्छा आहे की माझ्या मृत्यूपूर्वी तुम्ही विवाह करा, कारण मरताना मी माझ्या सुनेचं तोंड पाहू इच्छितो. सेठच्या या वाक्यावर कमल खूप दुःखी झाला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही जेव्हा निरोगी व्हाल तेव्हा मी विवाह करीन. सेठने उत्तर दिले, नाही बेटा, तुम्हाला आता विवाह करावा लागेल. एक गरीब घरातल्या मुलीला पाहून सेठच्या मुलाने तिच्याशी लग्न केले. कमलच्या पत्नीचे नाव सुशीला होते आणि सुशीला अत्यंत सुशील होती. विवाहानंतर काहीच दिवसात सेठाचा मृत्यू झाला. आता जे काही धन त्याच्याकडे बाकी होते ते सर्व सेठाच्या अंत्यसंस्कार आणि कर्मकांडामध्ये खर्च झाले. सेठाचा मुलगा कमल आणि सुशीला दोघेही पूर्णपणे धनहीन झाले होते. त्यांची हवेलीही विकली गेली होती. त्यामुळे त्यांच्यातून त्यांनी बाहेर गावाबाहेर एक झोपडी बनवून राहायला सुरुवात केली. त्यांच्या समोर आणि मागे पहिले नोकर चाकर असायचे, जे आता त्यांच्या एक हुकूम मानण्यासाठी तयार असायचे. मग जेथे बरेच नोकर होते तेथे आता इतरांच्या घरी मजुरी करून ते स्वतःचे आणि आपल्या पत्नीचे आणि आपल्या मुलांचे उपजीविका चालवत होते. जेव्हा कमलाच्या बहिणी कमलाला हे समजले तेव्हा तिचा भाऊ खूप गरीब झाला आहे, काही उरले नाही, सर्व काही विकले गेले आहे. आता तो गावाबाहेर झोपडी बनवून मजुरी करून आपले आणि पत्नीच्या आणि मुलांचे पोट भरण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा तिला आपल्या भावाबद्दल तिरस्कार वाटू लागला. तिला आपल्या भावावर नफरत झाली. ती विचार करू लागली की कसा एक कंगाल भाऊ असू शकतो. माझे लग्न एका श्रीमंत घरात झाले होते आणि तिथे धनाची कोणतीही कमी नव्हती. अनेक नोकर चाकर तिच्या घरी होते, पण तिचा भाऊ गरीब होता. त्याचे दिवस गरिबीमध्ये जात होते, कारण वडिलांच्या आजारपणामुळे त्याचे सर्व धन नष्ट झाले होते. तो गावाबाहेर झोपडी बनवून राहत होता, पण तिची बहीण खूपच श्रीमंत होती आणि तिच्या भावाची अवस्था अशी होती की ज्या दिवशी त्याला मजुरी मिळत असे तोच दिवस त्याचा खर्च चालायचा. तो दिवसभर इतरांच्या शेतात काम करत असे आणि कधी कधी त्याला अतिरिक्त मजुरीसाठी जावे लागे. त्याच्याकडे कोणतीही धनसंपत्ती नव्हती. तो रोज कमाई करत असे आणि आपल्या कुटुंबाचे पालन करत असे. ज्या दिवशी त्याची कमाई होत असे त्या दिवशी त्याच्या घरी चूल पेटत असे आणि ज्या दिवशी काम मिळत नसे त्या दिवशी त्याच्या घरी चूलही पेटत नसे. त्याची पत्नी भगवान शंकराची परम भक्त होती, अत्यंत नियम आणि धर्म पाळणारी होती. तिच्या नावासारखी सुशील तिचे कर्म होते. कोणतीही परिस्थिती असो ती शंकर भगवानांची पूजा करायला विसरत नसे. ती दररोज मंदिरात जाई आणि तिथे स्वच्छता करून देवाची पूजा करायची. भगवान भोलेनाथांमध्ये तिला एवढा विश्वास होता की ती आपल्या गरिबीबद्दल कधीही तक्रार करत नसे. देवाच्या पूजापाठात ती कधीही कमी ठेवत नसे. म्हणूनच तिच्या घरी असलेल्या संततीमध्ये संस्कार होते. कमी पाण्यावर जगत असली तरी सुशीला आपल्या पती कमलासोबत त्या खूप आनंदात राहायची. आणि दुसरीकडे तिच्या पतीच्या बहिणीचे नाव कमला होते आणि तिच्या श्रीमंतीपणामुळे तिला खूप गर्व होता. ती जाणती होती की आमच्याकडे धन आहे आणि त्यामुळे तिच्या भावाच्या गरिबीमुळे तिला त्याच्याबद्दल लाज वाटत होती. कमला विचार करत होती की माझा भाऊ माझ्या स्तरावर नाही. तिला आपल्या भावा कमल आणि त्याच्या कुटुंबासोबत भेटायला आवडत नव्हते. एकदा असं झालं की बहिणीच्या नंदीच्या घरात विवाह होता. त्या विवाहात तिने सर्व नातेवाईकांना आमंत्रित केले, पण आपल्या भावा कमलाला त्याला गरिबीमुळे निमंत्रण अजिबात दिले नाही. म्हणतात की जो गरीब असतो त्याला कोणताही नातेवाईक नसतो आणि जो श्रीमंत असतो त्याच्यासोबत अनेक नातेवाईक असतात. हेच कमलच्या बाबतीतही होतं. कमल आणि कमलाच्या बहिणीने एका काळात एकमेकांवर प्रेम होतं, पण आज भाऊ गरीब आहे म्हणून तिला गर्व येत होता. जेव्हा कमलला या लग्नाबद्दल दुसऱ्या कोणावरून समजलं तेव्हा त्याला चांगलं वाटलं नाही आणि पण त्याने आपल्या पत्नीला खोटं सांगितलं की माझ्या बहिणीच्या नंदीचा विवाह आहे, मला तिच्या लग्नात जावं लागेल. त्याची पत्नी सुशीला म्हणाली, तुमच्या बहिणीने आमंत्रण पाठवलं नाही ना, कुठली चिठ्ठी आली आहे, त्यामुळे आपल्याला निमंत्रण मिळालं नाही. यावर कमलने सांगितलं, नाही, माझ्या बहिणीने मला आमंत्रण दिलं आहे म्हणून मला तिथे जावं लागेल. पण जर तिने मला आमंत्रण दिलं नाही तरीही मी जाईन, कारण भाऊ बहिणीचं नातं खूप पवित्र असतं. अशा प्रकारे कमलने आपल्या पत्नीला सुशीलाला खोटं बोलून आपल्या सामर्थ्यानुसार जे काही त्याला जमलं ते कपडे आणि गिफ्ट घेऊन आपल्या बहिणीच्या सासरी जाण्यासाठी घरातून निघाला. जेव्हा तो आपल्या बहिणीच्या सासरी पोहोचला
तेव्हा कुणाची नजर त्याच्यावर गेली नाही, पण तिची बहीण कमला होती. तिने त्याला खिडकीतून पाहिलं. तिने पाहिलं की तिचा भाऊ आलाय, पण तिला त्याच्याकडे पाहून मागे हटावं लागलं. कमला विचार करत होती की मी भाऊला लग्नात आमंत्रण दिलं नाही तरी तो कसा आला. तिला तिचा भाऊ कमल आपल्या घरात येताना एकदम चांगलं वाटलं नाही. ती विचार करत होती, हा फाटका कंगाल माणूस माझ्या घरात आलाय आणि जर कुणी पाहिलं तर माझी मोठी बदनामी होईल. तसंच तिच्या देवराणीने त्याला पाहिलं आणि ती धावत धावत कमलाकडे गेली. तिने कमलाला सांगितलं, दीदी तुमचा भाऊ आलाय. कमला म्हणाली, दारावर माझे जेठ सासरे बसले आहेत, ज्यामुळे मी जाऊ शकत नाही आणि तू जा आणि त्याला आमच्या जवळ आण. ती देवराणी म्हणाली, दीदी तुमचा जो भाऊ कमल आहे तो खूप फाटलेले आणि खराब कपडे घालत आहे. त्याचे कपडे अनेक ठिकाणी फाटले आहेत आणि त्याच्या हातात एक थैला आहे जो इतका मळलेला आहे की त्यात काय आहे हे पाहूनच कळतं. हे ऐकून तिची बहीण कमला म्हणाली, तू जा आणि माझ्या भावाला जो घराच्या मागच्या बाजूचा दरवाजा आहे तिथून आणून आत पाठव. त्यानंतर तिची देवराणी गेली आणि तिच्या भावाला मागच्या दरवाजाने तिच्या घरात आणून तिने सोडले. मग भाऊ आत येत असताना तो विचार करत होता की किती दिवसांनी आपल्या बहिणी कमलाला भेटायला जात आहे. कमला त्याला भेटल्यावर आनंदित होईल असे त्याला वाटत होते, पण पैशाच्या गर्वात अंध झालेली कमला आपल्या भावाच्या भावना समजून घेत नव्हती. भाऊ आत्ता येताच तिने त्या पाण्याचेही विचारले नाही आणि बसण्यासाठीही म्हटले नाही. असा अपमान आपल्याला कुटुंबाकडून होत आहे आणि कमलाने भाऊला विचारले नाही की त्याचा कसा काळ आहे, कुटुंबात त्याची स्थिती काय आहे, त्याची बहीण ही आणि भाची कशा आहेत. मग उलट तिने त्याला म्हणायला सुरुवात केली की तुला इथे कोणी बोलावले, तू इथे का आला. ती भावाला ताणे मारत म्हणाली, तू या फाटलेल्या कपड्यात आमच्या इथे आला आहेस. तुझ्या येण्यामुळे जर कोणाच्या नजरेत आलास आणि त्याला समजले की हा माझा भाऊ आहे तर माझी मोठी बदनामी होईल. तू माझी सारी इज्जत बर्बाद केलीस. भाऊ कमल म्हणाला, बहीण कमला, मला तुझ्याशी भेटायला खूप आवडत होतं, पण मला माहिती नव्हतं की तू मला पाहून आनंदी होणार नाहीस. कमला म्हणाली, ठीक आहे, आता तू आला आहेस तर माझ्याबरोबर घरात चल. हे बोलून ती त्याला एका खोलीत घेऊन गेली आणि त्या खोलीत बंद करून म्हणाली, मी तुला सांगत नाही तोपर्यंत तू या खोलीतून बाहेर येऊ नकोस. बिचारा कमल पायी गेला होता, भुका प्यासा होता, पण बहिणीने त्याची काही चौकशी केली नाही, त्याचा काही हालचाल विचारला नाही. हळूहळू असे 2 दिवस गेले. न बहिणीने दरवाजा उघडला न भावाने काही विचारले. लग्नात जितके नातेवाईक आले होते तितके घर पाहुण्यांनी भरलेले होते. पाहुणे विविध पदार्थ खात होते, पण खोलीत बंद असलेला कमल जो तिचा भाऊ होता भूक प्यासाने तडफडत होता आणि जेव्हा त्याला सहन होत नव्हते तेव्हा त्याने दरवाजा वाजायला सुरुवात केली आणि दरवाजा वाजण्याच्या आवाज ऐकून कमलाची नातं हे याबद्दल त्याला विचारून त्याने दरवाजा उघडला आणि त्याने आपल्या बहिणी कमलासोबत भेटला नाही आणि कुणालाही काही न सांगता चुपचाप मागच्या रस्त्याने बाहेर गेला. त्याला समजलं की त्याची बहीण कमला त्याला भेटायला इच्छुक नाही आणि तिला भाऊ बहिणीचं नातं ठेवायचं नाही. ती पैशांच्या गर्वात चूर झाली आहे. त्याला आपल्या पैशांचा इतका गर्व आहे की त्याने ही गरीब भावाच्या इज्जतीची पर्वा केली नाही. भाऊ कमल बिचारा 2 दिवसांपासून भुकेला आणि पाण्याशिवाय होता, त्यामुळे तो तिथून बाहेर येऊन आपल्या घराकडे चालू लागला. पण भुकेला आणि पाण्याशिवाय असल्यामुळे रस्त्यात त्याचे पाय लडखडले. चालताना त्याने मधूनच बसायला सुरुवात केली आणि पुन्हा चालायला लागला. असे करत करत तो अर्ध्या रस्त्यात पोहोचला, पण भूक आणि पाण्याशिवाय असल्यामुळे त्याची अवस्था बिघडली आणि त्याचे एक एक पाऊल चालणे दुश्वार झाले होते. तो अगदी अधमरा झाला होता. अखेर जेव्हा त्याला सहन होऊ शकले नाही तेव्हा तो बेहोश होऊन कोसळला. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती आपल्या भक्तांचा नेहमी विचार करतात आणि हे सर्व पाहत होते. माता पार्वतीने भोलेनाथांना सांगितले की हे स्वामी हा तर बेहोश झाला आहे, आपल्याला आपल्या भक्तांकडे जाऊन पाहायला हवे. याची पत्नी आपली परमभक्त आहे, जी नेहमी नित्य पूजा अर्चना करते. तिला भूक किंवा पाण्याशिवाय जीवन चालवणे अशक्य आहे. जर आपण याला मदत केली नाही तर याचे प्राण निघून जातील. भगवान भोलेनाथ म्हणाले, देवी तुम्ही चिंता करू नका, आपण याच्या जवळ जाऊ. आणि भगवान भोलेनाथने लगेच एक साधूचा वेश तयार केला आणि माता पार्वतीने एक वृद्ध महिलेचा वेश तयार केला. दोघे मिळून कमलच्या जवळ पोहोचले. माता पार्वतीने कमलच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्याचा हलका हात फिरवल्यावर सुरुवात केली. आपल्या मांडीवर त्याचे डोके ठेवून तिने म्हटले, बेटा
डोळे उघड. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या कृपेने त्याची बेहोशी दूर झाली आणि त्याने डोळे उघडले. जेव्हा त्याने त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याला एक वृद्ध महिला आपल्या जवळ दिसली आणि त्यामुळे त्याने त्या वृद्ध महिलेच्या समोर विचारले, आपण कोण आहात आणि मला आपल्या मांडीवर का घेतले आहे? त्या वृद्ध महिलेने, जिचे नाव माता पार्वती होते, म्हणाली, मी या जंगलात राहते. बेटा, जेव्हा मी तुम्हाला पडताना पाहिले तेव्हा मी तुमच्या जवळ आले आणि तुमच्या मदतीसाठी तिने पुढे विचारले, काय सांगा, तुम्हाला कोणती समस्या आहे? तिच्या बोलण्यावर बेचारा कमल फुटफुटून रडायला लागला आणि तो इतका रडला की माता पार्वतीच्या मांडीवर डोकं ठेवले असताना तिची मांडी भिजली. माता पार्वतीने विचारले, बेटा तू का रडतोस? त्याने उत्तर दिले, माता, मी माझ्या बहीण कमला याच्या घरी प्रेमाने भेटायला गेलो होतो. आम्ही एकत्र राहिलो आहोत, पण आज मी गरीब आहे आणि ती श्रीमंत आहे. माझ्या बहिणीच्या नंदाच्या लग्नात तिने मला कोणतेही निमंत्रण पत्र पाठवले नाही, पण भाऊ असल्यामुळे मला तिथे जाणे आवश्यक वाटले. म्हणून जे शक्य झाले ते सर्व उपहार घेऊन मी माझ्या बहिणीच्या घरात पोहोचले. पण माझ्या बहिणीने माझ्याशी मोठा दुर्व्यवहार केला. तिने मला एका खोलीत बंद केले आणि मी कोणाला काही सांगूही शकत नव्हतो. आणि त्यानंतर त्याने त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख त्या वृद्ध महिलेच्या समोर सांगितले आणि पुन्हा एकदा फुटफुटून रडायला लागला. तो म्हणाला, जेव्हा मी घरात जाईन तेव्हा माझी पत्नी सुशीला आणि माझी मुले ते मला विचारतील, तू तुझ्या बहिणीच्या घरी लग्नात गेला होतास, तिथून काय आणलेस? मग मी काय उत्तर देऊ? मी आपल्या मुलांशी यावर विचार करूनच थकून जातो. आणि हे ऐकून माता पार्वती, जी वृद्ध महिलेच्या भेसमध्ये होती, म्हणाली, बेटा, तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका. आता थोड्या वेळात मी सर्व व्यवस्था करेन. येथे थोड्या दूर माझी एक बाग आहे. त्या बागेत अनेक प्रकारची फळं आणि फुलं लागली आहेत. तुम्ही जे आवडेल सर्व फुलं तोडून घ्या आणि जे काही होईल ते सर्व आपल्या थैलीत भरून घ्या आणि आपल्या घरी नेऊन ठेवा. बिचारा कमल म्हणाला, माता, तुम्ही खूप चांगले सांगत आहात. मी नक्कीच तसे करेन. आणि त्या वृद्ध महिलेच्या म्हणण्यावरून विश्वास ठेवून त्याने आपल्या थैल्यात बागेतले सर्व फळ तोडून घेतली आणि काही टरबूज आणि काकडी तोडून तो आपल्या घरी निघाला. चालताना त्याला बरेच वेळ लागला, कारण रस्ता लांब होता. आणि जेव्हा तो आपल्या घरात पोहोचला तेव्हा त्याच्या बायको आणि मुलांनी त्याला पाहून आनंदाने धाव घेतली आणि त्याच्या मनात होते की वडिलांनी काही चांगली गोष्ट घेऊन आले असतील, कारण त्यांचा थैला भरलेला दिसत होता. माझी बहीण खूप समृद्ध आहे, पैसेवाली आहे, त्यामुळे नक्कीच बहिणीने आमच्यासाठी चांगल्या गोष्टी पाठवल्या असतील, असे विचारून मुलं आपल्या वडिलांना चारी बाजूने घेरून बसले. त्यांची पत्नी सुशीला देखील आपल्या हातात पाण्याचा लोटा घेऊन येऊन विचारली, दीदीने काय दिले की थैला इतका भरलेला आहे? बिचारा कमल आपल्या पत्नीला काय सांगावे, त्याला काही सुचत नव्हते. तो म्हणाला, जे काय आहे ते या थैल्यात आहे. एवढं सांगून कमल तिथून बाहेर गेला. सुशीला थैला उघडताच तिला एक मोठा टरबूज दिसला आणि काही काकड्या दिसल्या, जे सोन्यासारखे चमकत होते. आणि हे पाहून ती चकित झाली. ननंदने तर खूप पैसा दिला आहे. तिने आपल्या भावाचे दुःख आणि गरिबी पाहिली असेल असे तिला वाटले. आणि जेव्हा तिने टरबूज कापायला सुरुवात केली तेव्हा काय पाहते तर टरबुजात सर्व बीजे म्हणून हिरा आणि मोती भरलेले होते. तिने आपल्या पती कमलला सांगितले, दीदीने तुम्हाला काय दिले आहे? त्यांच्या मनात चालले होते की आता त्यांची पत्नी सुशीला काय बोलेल. लग्नात तर लाडू, पेढा, पकवान, पुरी आणि असे सर्व काही मिळतात आणि तुम्ही केवळ काकडी आणि टरबूज घेऊन आले आहात. तो म्हणाला, आहे काय? मी पाहिलं नाही. जे तुम्ही पाहिलं आहे तेच असेल. सुशीला म्हणाली, नक्कीच दीदीने तुम्हाला पाहून दया दाखवली असेल. पहा, त्यांनी आमच्यासाठी किती पैसा पाठवलाय. इतका पैसा पाठवण्याची काय गरज होती का? त्यांनी आपल्या भाचाचं आणि भावाचं दुःख पाहिलं असेल. आमची नणंद खूप चांगली आहे. तिने आमच्या दारिद्र्यतेचा अंत केलाय आणि याच प्रकारे त्यांच्या आयुष्यात बरेच दिवस गेले. त्या गरीब भावाने हा राज त्याच्या पत्नीला देखील सांगितला नाही की तो कसा श्रीमंत झाला. भावाने त्याच्या पत्नीला काही सांगितले नाही. त्यामुळे पत्नीच्या मनात हेच होते की आम्ही नणंदमुळे इतके श्रीमंत झालो आहोत. आणि तिकडे त्याची नणंद कमला अमीरपणाच्या गर्वात होती आणि तिने कधीही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही की माझा भाऊ मला न भेटता इथून कसा गेला. भूक आणि तहान यामुळे तो किती खराब अवस्थेत गेला असेल. तिला त्याच्याशी काहीही घेणदेणे नव्हते. दुसऱ्याकडे भावाची पत्नी सुशीला विचार करत होती की आमची दीदी किती चांगली आहे. जेव्हा आमच्या दीदीने आमच्यासाठी इतकं केलं आहे तेव्हा तुम्ही तिच्या घरातून काही दिवसांसाठी आमच्याकडे तिला नक्कीच घेऊन या.
ती आमच्यासोबत काही दिवस राहील आणि आपल्या माहेरचा ती आनंद घेऊ शकेल. भाऊ म्हणाला, ठीक आहे, मी आता जातो. आणि सुरुवातीला कमल गरीब होता, त्याच्याकडे पैसे नव्हते, पण आता त्याच्याकडे चांगले पैसे होते. तो चांगले कपडे घालून सजून बहिणीसाठी चांगले उपहार घेऊन त्याच्या बहिणीच्या सासऱ्याच्या घरी गेला. मग जेव्हा तो कमलाच्या घरात पोहोचला तेव्हा त्याची देवराणी त्याला पाहून धावली आणि कमलाकडे गेली. तिने कमलाला सांगितले, दीदी, तुमचा भाऊ आलाय. त्यावर गर्वाने कमला म्हणाली, माझा भाऊ कोणत्या वेशभूषेत आलाय? त्याच्या देवराणीनं सांगितलं, तुमचा भाऊ रेशमी वस्त्र घातलेला आहे आणि त्याच्याकडे चांगले उपहार आहेत. तो एकदम राजाच्या सारखा दिसतोय. कमला म्हणाली, दरवाजावर माझे जेठ सासरे बसले आहेत, त्यामुळे मी दरवाजावर जाऊन भाऊ भाऊ म्हणत त्याला घरात घेऊन येते. या गोष्टीवर कमल विचार करत होता की माझी बहीण किती बदलली आहे. जेव्हा माझ्याकडे धन नव्हते तेव्हा तिने मला ओळखलेही नाही, अगदी पाण्यालाही विचारले नाही. पण आज माझ्याकडे धन आहे तर माझी बहीण किती आदराने माझं स्वागत करत आहे. परंतु त्याने आपल्या बहिणीला काहीही सांगितले नाही. त्याने सांगितले की तुझी बहिणी मोठ्या जिद्दीने तुला काही दिवसांसाठी आमच्या घरात बोलवत आहे. त्यावर बहीण म्हणाली, होय भाऊ, मला पण माहेरला जाऊन खूप दिवस झाले आहेत, मी पण जाण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारे ती माहेरला जाण्यासाठी तयारी करू लागली. ती कमलच्या घरात पोहोचल्यावर कमलचा परिवार आणि त्याची शान पाहून तिच्या डोळ्यात आश्चर्य भरलं. तिची वहिनी सुशीला तिचा खूप आदर करते आणि सेवा करते, कारण तिला माहिती होते की जे काही त्यांच्या जवळ आहे ते त्यांच्या नणंदमुळेच आहे. त्यामुळे हे इतके श्रीमंत झाले आहेत आणि त्यांच्या दुःखाचा काळ संपला आहे. त्याचे पूर्ण श्रेय तिच्या नणंदीला आहे, कारण तिने त्यांना सोनेरी तरबूज आणि हिरा मोती पाठवले होते. जर माझ्या नणंदीने धन पाठवले नसते तर आम्ही तसंच गरिबीत आपलं आयुष्य घालवलं असतं, असे तिला वाटत होते. हा विचार करून ती आता आपल्या नणंदीची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. तिची नणंद म्हणते, मला ही साडी खरेदी करायची आहे आणि मला हे हवे आहे. ती जी काही इच्छा व्यक्त करते तिची वहिनी ती सर्व इच्छा पूर्ण करून देते आणि खूप आनंदित होते की चला, मी आपल्या नणंदीची इच्छा पूर्ण करीत आहे. जेव्हा कमलाला नणंदीच्या सासऱ्याच्या घरात जाण्याचा वेळ आला तेव्हा भाऊ म्हणतो, ठीक आहे, मी बहिणीला घरी पाठवेन, पण त्यापूर्वी मला एक जोडी बूट बनवण्याची आहेत. बूट बनवण्याच्या नंतरच मी माझ्या बहिणीला तिच्या सासऱ्याच्या घरात पाठवीन. हे सांगून कमल चांभाराकडे जातो आणि त्याला सांगतो, एक जोडी अशी बूट बनवून दे जी बोलणारी असावी. चांभार, ठीक आहे, आणि मी बनवतो. मग यासाठी तुला बरेच पैसे द्यावे लागतील आणि बूट बनवण्यात बराच वेळ लागेल. कमल म्हणतो, मी अशी बूट बनवू इच्छितो जी बोलत असेल. कमल चांभाराला सांगतो की जेव्हा माझी बहीण बूट घालून चालेल तेव्हा ते बूट 8 गोष्टी जरूर बोलेल. ते सांगून कमल चांभाराला ज्ञानाच्या 8 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट, मनुष्याला नेहमी लक्षात ठेवावे लागते की निर्धनतेचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची अज्ञानता, म्हणून व्यक्तीला ज्ञान मिळवणे आवश्यक आहे, ज्यामुळे तो निर्धनतेला दूर करून श्रीमंत होऊ शकतो. दुसरी गोष्ट, जो व्यक्ती वेळेची वाट पाहत बसतो तो नेहमी गरीब राहतो, कारण कर्म न केल्याने कोणाचे नशीब बदलू शकत नाही. त्यामुळे श्रीमंत बनायचे असेल तर कार्यक्षम बनावे लागेल आणि वेळेचा सदुपयोग करावाच लागेल. तिसरी गोष्ट, जो मनुष्य आलस्य करतो तो सदैव गरीब राहतो. आलस्याचा त्याग केला पाहिजे, अन्यथा तो कधीही श्रीमंत आपल्याला होऊ देणार नाही. चौथी गोष्ट, या संसारात गरिबीपेक्षा मोठा कुठला अभिशाप नाही आणि हे ज्ञान मिळवूनच मिटवले जाऊ शकते आणि हे तुम्हाला स्वतःलाच करावे लागेल, हे लक्षात घ्या. पाचवी गोष्ट, जर तुम्हाला गरिबी दूर करायची असेल तर वेळेला दोष देणे थांबवा आणि मजबूर होऊ नका. कर्म करून कर्मठ बनून गरिबी दूर करा. सहावी गोष्ट, जो मनुष्य कधीही कर्म करत नाही, भागाच्या भरोसे हे बसलेला असतो आणि आपल्या नशिबाला कोसतो, तो नेहमी गरीब राहत असतो. सातवी गोष्ट, जो मूर्ख असतो आणि अज्ञानी असतो, जी गरिबी नेहमी त्याच्यावर आक्रमण करते. जसे युद्धात शस्त्रांशिवाय विजय मिळवता येत नाही, तसंच ज्ञानाशिवाय गरिबीवर विजय मिळवता येत नाही. आठवी गोष्ट, पैशांच्या बाजारात बदललेल्या संस्कृतीत धनदौलताची संबंधित नातेसंबंध बनतात आणि या पैशांच्या बाजारात मनुष्याची संस्कृती बदलली आहे, कारण नातेसंबंध फक्त तिथेच असतात जिथे पैसा आहे आणि जो गरीब आहे त्याच्यासोबत कोणतीही नाती ठेवायची इच्छा नसते. चांभाराने जेव्हा 8 गोष्टी बोलणारी बूट तयार करून मला दिली तेव्हा ती बूट घालून जेव्हा माझी बहीण चालेल आणि बुटांचे आवाज ऐकेल तेव्हा तिला हे लक्षात येईल की पैशांच्या गर्वात ते येऊन तिने आपल्या भावाचा अपमान केलाय आणि तिने आपल्या भावाबरोबर चुकीचे केले आहे. असं सांगून
कमल चांभाराकडे सांगतो आणि त्यानंतर कमल आपल्या घरात येतो आणि आपल्या बहिणीला सांगतो, बहीण तुम्हाला 1-2 दिवस थांबावे लागेल, त्यानंतर तुम्ही इथे येऊन जाऊ शकाल आणि जेव्हा तुमचे बुटाचे जोड तयार होतील. बहीण म्हणते, ठीक आहे भाऊ, मी थांबते. 2 दिवसांनी जेव्हा बूट तयार झाल्यावर कमलने तिला बघितली तेव्हा त्यांची बहीण कमला खूप खुश झाली. बुटावर अनेक प्रकारची कलाकारी आणि कढाई केलेली होती आणि ज्यात हिरे आणि मोती देखील होते. हे बघून कमला आनंदित होते आणि जेव्हा ती बूट घालून चालते तेव्हा ती बूट आवाज काढते. गरिबाचा कोणताही नातेसंबंध नसतो, गरिबाचा कोणताही नातलग नसतो. बहीण भावाच्या नातेसंबंधात पण श्रीमंती आणि गरिबीवर अवलंबून असते. आता कमलाच्या बहिणीने भुकेला भावाला घरातून हाकलून दिलेले बूट घालून जेव्हा ती चालते तेव्हा त्या बुटातून हेच आवाज येत राहतात की गरिबाचा कोणताही संबंध नातेसंबंध नसतो. आणि कमलाची बहीण कमला जेव्हा त्या बुटाचे आवाज ऐकते तेव्हा तिला तिच्या कृत्याची लाज वाटते आणि ती लाजेने मान खाली घालते. अशा प्रकारे ते बूट वेगवेगळ्या गोष्टी बोलत राहते. बुटाच्या या गोष्टी कमलाच्या पत्नीनेही ऐकल्या आणि ती आपल्या पतीला विचारते, ही बुट काय सांगत आहेत, मला काहीच समजत नाही. कमल आपल्या पत्नी सुशीलाला म्हणतो, ही बुट आहे जी चांभारानं बनवली आहेत. ती अशाच गोष्टी बोलत आहे, पण ती काय सांगत आहे ते मलाही माहीत नाही. सुशीला म्हणते, तुमच्या घरासाठी बहिणीचा जाण्याचा वेळ झाला आहे. आणि जेव्हा बहीण जात होती तेव्हा तिला हे जाणवले की तिने कमलाच्या सोबत हे किती वाईट वागणूक दिली होती आणि वहिनीने तिच्याबरोबर किती चांगला व्यवहार केला होता. परंतु जेव्हा तिचा भाऊ कमल तिच्या घरात आला तेव्हा तिने त्याच्याबरोबर वाईट वागणूक केली होती. आता तिला तिच्या कृत्याचा खूप पछतावा वाटत होता. मग जेव्हा कमला जात होती तेव्हा तिने पुन्हा तीच बुटं घातली. जसेच ती चालते पुन्हा बूट त्या 8 गोष्टी बोलू लागते. गरिबाचा कोणताही नातेसंबंध नसतो, गरिबाचा कोणताही नातलग नसतो. श्रीमंत आणि गरीब यांचे सर्व नाते असते आणि बहिणीने तर भुकलेल्या भावाला घरातून हाकलून दिले आहे. श्रीमंत बहीण आणि गरीब भावाचा कोणतंही नातं नसतं, कोणताही नातलग नसतो. या जगात फक्त धनाचे नाते असते. आता बहिणीच्या मनातही हे ऐकून काही तिला चांगलं वाटलं नाही. आता तिच्या मनात याबद्दल पछतावा होता आणि ती आपल्या सासुऱ्यात परत आली आणि तिची वहिनी सुशीला आपल्या पतीकडे म्हणाली, निश्चितच काहीतरी जे तुम्ही मला लपवत आहात. असे म्हणत सुशीला कमलाला विचारते. कमला म्हणते, मी तुमच्याशी काही लपवत नाही. ती म्हणते, नाही तुम्ही नक्कीच काहीतरी लपवत आहात. सुशीला जेव्हा जिद्द करू लागली तेव्हा त्या बुटांचे काय गुण आहे ते मला सांगा. तेव्हा कमल म्हणाला, आमच्याकडे काहीही नव्हते, मी खूप गरीब होतो. माझे कपडे फाटलेले आणि जुने होते. जेव्हा मी आपल्या बहिणीकडे तिच्या नंदच्या लग्नात गेलो तेव्हा बहिणीने माझा तिरस्कार केला, तिने माझा आदर केला नाही. माझी बहीण कमला मला एक ग्लास पाणी पण विचारली नाही. मला एका खोलीत बंद करून ठेवले. मी 2 दिवस तिथे उपाशी आणि तडफडत राहिलो. त्यानंतर माझ्या बहिणीच्या मुलाने खोली उघडली आणि तेव्हा मी तिथून निघालो आणि तिथून चालत घराबाहेर आलो. आणि माझ्या मनात परत परत हेच येत होते की गरीब आणि श्रीमंत यांच्यात कोणताही संबंध नसतो. तो संबंध बहीण भाऊचा असो किंवा कोणताही असो. मग तिथून बाहेर आल्यानंतर जेव्हा मी चालत जंगलात गेलो तेव्हा मी बेहोश होऊन पडलो आणि तिथे एक वृद्ध स्त्री आणि एक साधू बाबा आले. त्यांनी मला पाणी दिले आणि मी जे काही घडले ते त्यांना सांगितले. त्यांनी मला सांगितले की मी बहिणीच्या घरातून लग्नास आलो होतो आणि मग मी आपल्या बायको आणि मुलांना काय दाखवणार की माझ्या बहिणीने मला काहीही दिलेले नाही. तेव्हा त्या वृद्ध स्त्रीने सांगितले की इथेच काही अंतरावर माझ्या बाग आहे. तेव्हा त्या बागेत चला आणि तुमच्या थैलीत जे फळ, काकडी, तरबूज आहे ते भरा. मी ते तरबूज आणि काकडी घरात आणले आणि त्या वृद्ध श्री आणि साधू बाबांच्या कारणामुळेच आज आम्हाला अशी स्थिती झाली आहे. माझ्या बहिणी कमलाने आम्हाला काहीही मदत केलेली नाही आणि या श्रीमंत होण्याच्या राज पण त्या वृद्ध स्त्रीने मला 8 ज्ञानाची गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्याच्यावर अंमल करून मी हे दिवस प्राप्त करू शकतो. माझ्या बहीण कमलाने आपली कोणत्याही प्रकारची मदत केली नाही आणि तिने आम्हाला कोणतेही धन दिले नाही. त्याची पत्नी सुशीला म्हणाली, आजपर्यंत मी हे विचारत होते की माझ्या नणंदमुळेच आम्ही पैसेवाले झालो आहोत. मग एक गोष्ट लक्षात घ्या की ती वृद्ध श्री आणि साधू बाबा जे तुम्हाला जंगलात भेटले होते ते दुसरे काही नाही तर नक्कीच भगवान शिव आणि माता पार्वती होते. त्यांची मी रोज पूजा करते. भगवान शिव आणि माता पार्वतीच आपल्यावर कृपा करतात आणि त्यांनीच तुम्हाला 8 ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यानंतर तुम्ही जे काही केले त्यावरच तुमच्या गरिबीतले दिवस दूर झाले आहेत.
आणि तुम्ही श्रीमंत झालात हे ऐकून कमल म्हणाला, तू बरोबर सांगतेस सुशीला, पण तरीही मनात कोणतीही चिडचिड ठेवू नको. आणि ती आमची बहीण आहे, आम्ही भाऊ बहीण आहोत आणि बहिणीमुळेच आपण पैसेवाले झालो आहोत. तर ती मला घरातून बाहेर काढली नसती तर माझा तिरस्कार केला नसता आणि मला उपाशी ठेवले नसते तर मी तिच्या सासऱ्याच्या घरी नाही आलो असतो आणि मग मी कदाचित भगवान शिव आणि माता पार्वतीची कृपा देखील मिळाली नसती. हे सर्व काही झाले आहे, यामध्ये कुठेतरी माझ्या बहिणीचा हात आहे. कुठल्या ना कुठल्या रूपात सर्व काही तिच्याशी जोडलेले आहे. तिच्यामुळेच आज आपण पैसेवाले झालो आहोत. आणि जी ज्ञानाची गोष्ट मला आठवली आहे ती सुद्धा तिच्याकडूनच आहे. आणि कमलने पत्नी सुशीला समजावलं की तुम्हाला तुझ्या मनात बहिणीबद्दल कधीही दुर्व्यवहार ठेवू नकोस. तिला कधीही भासवू नकोस की तिने माझा तिरस्कार केला होता. जसे तिने माझ्याबरोबर केले तसे आपण तिच्याबरोबर केले तरी त्यात काही उपयोग नाही. पत्नी सुशीला म्हणाली, आपण चिंता करू नका, असे कधीही होणार नाही. भगवानने आम्हाला एवढं धन दिलं आहे आणि तुम्हाला मिळवलेल्या या चांगल्या गोष्टी कोणीही गरिबी दूर करू शकतो आणि इतरांना देखील मदत करायला लावू शकतो. पण आपण आपल्या गरिबीतले दिवस विखुरलेले नाही आहे. मला आवडते आणि आठवते की जर बहिणीने असे केले असेल तर ती तिची विचारधारा आहे. आपण नेहमी तिचा आदर करणार आहोत आणि ती जेव्हा आमच्या घरात येईल, तिच्या माहेरला येईल आणि जी काही म्हणेल ते आम्ही काही मला मागेल त्यासाठी आम्ही सदा तिला तोच उपहार देऊ. त्या दिवसानंतर दोघांचे भगवान शिव आणि माता पार्वतीवर विश्वास दृढ झाला आणि त्यांनी भगवान शंकर आणि भोलेनाथ यांच्या मूर्तीकडे जाऊन दंडवत प्रणाम केला आणि म्हणाले, हे भोलेनाथ, तुम्ही माझ्यावर कोटी कोटी कृपा केली आणि या कथेला ऐकणाऱ्यावरही अशीच कृपा करा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली एक सुंदर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि काही चुकी झाली असेल तर नक्कीच माफ करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री कृष्ण, राधे राधे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम. धन्यवाद.